हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या सब्जेक्ट मधून आपण आज कॉन्स्टिट्यूशनल अँड नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणजेच घटनात्मक संस्था आणि घटनाबाह्य संस्था या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू केलेला आहे. या क्रॅश कोर्सची जी नेक्स्ट बॅच आहे ती 7 एप्रिल 2025 पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये डेली लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही या कोर्सला रजिस्टर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. प्रश्नांना सुरू करण्यापूर्वी आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणजे काय हे आपण पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार काही संस्था या घटनात्मक म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहेत, तर काही संस्था या घटनाबाह्य म्हणजेच नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत. तर घटनात्मक संस्था म्हणजे राज्यघटनेच्या तरतुदीनुसार स्थापन झालेल्या संस्था, जसे की संसद, सर्वोच्च न्यायालय, भारतीय निवडणूक आयोग, भारताचे महालेखा परीक्षक, केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण इत्यादी. या संस्थांचे अधिकार, कर्तव्य व कार्यपद्धती थेट राज्यघटनेत नमूद आहे. तर दुसरीकडे घटनाबाह्य संस्था ज्या आहेत त्या संस्था संसदेकडून कायद्याने किंवा कार्यकारी आदेशाने स्थापन झालेल्या असतात. उदाहरणार्थ नीती आयोग, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, माहिती अधिकार आयोग इत्यादी. या संस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करून लोकशाही बळकट करण्याचे कार्य करतात. म्हणून हा जो टॉपिक आहे तो लॉ सीईटी साठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हेन वॉज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश्ड? भारतातील सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले? So student, the Supreme Court was established on 28th of January 1950 under Part 5, Chapter 4 of the Constitution. भारतीय संविधानाच्या भाग 5 प्रकरण 4 अंतर्गत 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी, 28 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी जजेस डिड द सुप्रीम कोर्ट इनिशियली हॅव इन 1950? 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरुवातीला किती न्यायाधीश होते? So students, the Supreme Court initially had 1 Chief Justice and 7 judges. तर सर्वोच्च न्यायालयात सुरुवातीला एक मुख्य न्यायाधीश आणि 7 न्यायाधीश होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए, 1 Chief Justice, 7 judges, म्हणजेच एक मुख्य न्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीश. प्रश्न आहे, विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आउटलाइन्स द कॉम्पोजिशन ऑफ द ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट? भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि अधिकार क्षेत्र स्पष्ट करतो? आर्टिकल 124 to 147 डिटेल द सुप्रीम कोर्ट्स कॉम्पोजिशन अँड ज्युरिस्डिक्शन. अनुच्छेद 124 ते 147 सर्वोच्च न्यायालयाच्या रचना आणि अधिकार क्षेत्राचा उल्लेख करतात. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, आर्टिकल 124 to 147 म्हणजेच अनुच्छेद 124 ते 147. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द रिटायरमेंट एज फॉर द सुप्रीम कोर्ट जज? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65व्या वर्षी निवृत्त होतात. जजेस रिटायर ॲट अ एज ऑफ 65 इयर्स. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, 65 इयर्स, 65 वर्षे. नेक्स्ट क्वेश्चन इज, हु वॉज द फर्स्ट वुमन जज ऑफ द सुप्रीम कोर्ट? सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? न्यायमूर्ती फातिमा बीबी यांची 1987 मध्ये सर्वोच्च न्यायालयावरती न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे जस्टिस फातिमा बीबी वॉज द फर्स्ट वुमन जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, जस्टिस फातिमा बीबी. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच आर्टिकल कॅन द सुप्रीम कोर्ट एनफोर्स फंडामेंटल राइट्स बाय इश्युइंग रिट? सर्वोच्च न्यायालय कोणत्या अनुच्छेदाच्या अंतर्गत लेखी आदेश म्हणजेच रिट जारी करून मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करू शकते? So students, the Supreme Court can issue writs like habeas corpus under Article 32. सर्वोच्च न्यायालय अनुच्छेद 32 अंतर्गत हेबियस कॉर्पस सारखे लेखी आदेश जारी करू शकते.
त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए आर्टिकल 32 अनुच्छेद 32. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच केस एस्टॅब्लिश द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाच्या मूलभूत संरचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन कोणत्या प्रकरणात स्थापित केला गेला? So students, Keswananda Bharati case 1973, this case ruled that Constitution's basic structure cannot be altered. या प्रकरणात ठरवण्यात आले की संविधानाच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी केशवानंद भारती केस 1973. पुढचा प्रश्न आहे विच कॉन्स्टिट्यूशनल बॉडी ऑडिट्स पब्लिक सेक्टर अकाउंट्स इन इंडिया. भारतातील सार्वजनिक क्षेत्राच्या हिशोबांचे लेखापरीक्षण कोणते घटनात्मक संस्था करते? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 148 अंतर्गत CAG जे आहेत ते सार्वजनिक क्षेत्रातील हिशोबांचे लेखापरीक्षण करते. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ऑडिट्स पब्लिक सेक्टर अकाउंट्स अंडर आर्टिकल 148. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल CAG, नियंत्रक व महालेखापरीक्षक. हु अपॉइंट्स द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? द प्रेसिडेंट अपॉइंट्स द CEC अंडर आर्टिकल 324. अनुच्छेद 324 अंतर्गत राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी प्रेसिडेंट, राष्ट्रपती. व्हॉट इज द टेन्युअर ऑफ द UPSC मेंबर. संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? UPSC members serve for 6 years or until 65 years of age. संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य हे 6 वर्ष किंवा 65 वर्ष वयापर्यंत कार्य करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए 6 years or age 65, म्हणजेच 6 वर्ष किंवा 65 वर्ष वय होऊपर्यंत. विच बॉडी रिप्लेस्ड द प्लॅनिंग कमिशन इन 2015. 2015 मध्ये नियोजन आयोगाच्या जागी कोणत्या संस्थेची स्थापना झाली? So the नीति आयोग was established on 1st of January 2015. नीति आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी करण्यात आली. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए नीति आयोग, ज्याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. Next question is the National Commission for Scheduled Tribes NCST was established under which article. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग NCST कोणत्या अनुच्छेदाखाली स्थापन करण्यात आला? So students, NCST was established under Article 338A. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अनुच्छेद 338A अंतर्गत स्थापन करण्यात आला. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी आर्टिकल 338A अनुच्छेद 338A. आणि हा आयोग भारतातील अनुसूचित जमातींच्या वेलफेअरसाठी कार्यरत असतो. Which of the following is not a function of the Finance Commission? खालीलपैकी कोणते कार्य वित्त आयोगाचे नाही? So students, the Finance Commission does not conduct elections. वित्त आयोग निवडणुका घेत नाही. आणि इतर जे कामे दिलेली आहेत, रिकमेंडिंग टॅक्स डिव्होल्यूशन, कर वाटपाची शिफारस करणे, अलोकेटिंग फंड्स टू पंचायत, पंचायतींना निधी वाटप करणे, ॲडवायझिंग ऑन ग्रांट इन एड, अनुदानाच्या बाबतीत सल्ला देणे, ही कामे वित्त आयोग करतं. पण निवडणुका घेण्याचं काम हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी. The Central Vigilance Commission CVC was granted statutory status in which year? केंद्रीय दक्षता आयोग CVC कोणत्या वर्षी वैधानिक दर्जा देण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय दक्षता आयोगाला 25 ऑगस्ट 1998 रोजी वैधानिक दर्जा मिळाला. CVC gained statutory status on 25th of August 1998. So the correct option is option D 1998 1998. What is the primary role of the National Commission for Women NCW? राष्ट्रीय महिला आयोग NCW चे मुख्य कार्य काय आहे? So students, NCW investigates violation of women's rights. राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या हक्कांचे उल्लंघन झालेले तपासतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टू सेफगार्ड वुमेन्स राईट्स, महिलांचे हक्क संरक्षित करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते कॉन्स्टिट्यूशनल अँड नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज या टॉपिक वरील काही महत्त्वाचे MCQ. आपण त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज अशीच सुरू राहणार आहे. सोबतच
आमची जी क्रॅश कोर्सची बॅच 7 एप्रिल पासून सुरू होत आहे. त्या बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती WhatsApp करू शकता. कारण या बॅचमध्ये तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे एक्झामच्या अगोदर डेली लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला या कोर्समध्ये मिळतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर बॅचला जॉइन करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.